शिवाजी जानले शाहिरीचे जळत्व इतिहास ठेवणे जिवंत आणि लोककलेचे मुख्य महत्व एवढ्या शब्दाला धार तेच तुमचे हत्यार एवढ्या शब्दाला धार तेच तुमचे हत्यार आणि अनिष्ठ प्रथेच्या कुशी बोचवा बोचवा घरी माया देशाची वाचवा वाचवा ये बात तो साफ है इस देश को किसी ने तन दिया तो किसी ने मन दिया ये बात तो साफ है पर यहाँ लोकतंत्र है तो हम और आप है यहाँ लोकतंत्र है तो हम और आप है और जिसने इस देश को लोकतंत्र दिया उस संविधान के डॉक्टर आंबेडकर अकेले ही बाप है उस संविधान के डॉक्टर आंबेडकर अकेले ही बाप है फिर भी कुछ लोग कहते हैं कि महात्मा गांधी इस देश का बाप है तो मेरा भी उन लोगों से कहना है कि फिर डॉक्टर आंबेडकर तुम्हारे बाप का भी बाप है फिर डॉक्टर आंबेडकर तुम्हारे बाप का भी बाप है कारण गांधीला कोणा वाचवलं आता स्वातंत्र्याचा सूर्य तरी पाहायला मिळाला असता काय वास्तविकता दाखवता येत नाही हो सन्माननीय शाहीर अरुणजी पाटील साहेब तिरंगा निशाण मुकाम पळसार यांच्याकडून 100 रुपये मिळाले धन्यवाद ऐका पुढे काय म्हणतो रामकृष्ण जी यांच्याकडून आपल्या मंडळाला 100 रुपयाचा पारितोषिक आहे मंडळाला सतत प्रणाम धन्यवाद त्याने बोलून हर हर शिवाजी महाराजांचा नारा होता हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी होता की नाही आता हे भवानी मोठी आहे हे तुमच्या मंदिरात आहे ते भवानी होय का तुळजापूरची भवानी होय का या भवानीचा ना त्या भवानीचा काही एक संबंध नाही शिवाजी कोण होता गोविंद पानसरे एका गोविंद पानसरे जरा वाचा तुमच्या डोळे उघडतील भवानी आणि हिराबाई ह्या दोघे बहिणी होत्या ज्यावेळी शिवाजी महाराजांचे लहानपणात 3 वर्षाचे होते त्यावेळेस राजमाता जिल्ह्याला अतिसार झाला होता त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांची सेवा केली बालपणी हे भवानी एवढी स्वभावाने मनमिळा होती तर तिच्या अंगावर शिवाजी महाराज होऊन गेला तो राहतच नव्हता भवानी शिवाय आणि ज्यावेळेस त्या भवानीचं लग्न पुण्यामध्ये एका चांगल्या मुलाशी करून दिलं कोणा राजमाता जिजाईनं मोठ्या झाल्यावर तेव्हा शिवाजी महाराज राहत नव्हता तिच्याशिवाय तिच्या संगत जातो म्हणे शिवाजी महाराज लहान होता आणि म्हणून माता जिजाईने तिला जाते वेळेस आशीर्वाद दिला जसं
भवानीला काही ना काही सामान देते, बरोबर आहे माझ्या मावल्यानं? तसा लालबागच्या जिल्ह्यातल्या भवानीला सामान दिला, आशीर्वाद दिला, म्हणजे भवानी तू जा आणि सुखीला काही अडचण असली तर या जिजाईला सांग, काही अडचण असली या जिजाईला सांग, पण मी आज तुला एक आशीर्वाद देते, जेव्हा जेव्हा माझा शिवाजी राजा बनल आणि त्याच्या नावाचा जय जयकार होईल तर त्याच्या नावासोबत तुझ्या नावाचा सुद्धा जय जयकार होईल. हा आशीर्वाद लालबागच्या जिजाईने त्या भवानीला दिला. आज त्या होय भवानी, हे छोटे सांगते कोणती ना कोणती भवानी. आम्हाला अरे पूर्वीपासून उल्लू बनवत आले हे लोक. रंगण ढंगण ज्या गोष्टीला काही हाल होऊ नाही अशा गोष्टी आम्हाला सांगत आले. हे सांगासाठी छाती पाहिजे, जिगर पाहिजे एवढ्या लोकांमध्ये. समजलं काय? या ठिकाणी मला एक अभ्यास होतो वाचा, मी सांगतो त्या पुस्तकाची नाव. आणि म्हणून त्याने बोलून हर हर आणि अत्याचारांचा केला संवाद. तुम्ही अंधश्रद्धेचे पाखड, तुम्ही अंधश्रद्धेचे पाखड आपल्या शाहिरीतून करा हद्दपार. अशी शायरी करा. महापुरुषाची वाणी, महापुरुषाची वाणी आणि तुम्ही आवंजुनी आणि सर्वसामान्याच्या कानी भोजवा भोजवा नवी माया देशाची वाजवा. सर उठाकर जीना है तो अपने आप से एक वादा करो. सर उठाकर जीना है तो अपने आप से एक वादा करो और गैरों से बढ़कर खुद पर भरोसा ज्यादा करो. अगर सर उठाकर जीना है तो अपने आप से एक वादा करो, गैरों से बढ़कर खुद पे भरोसा ज्यादा करो. और जो लड़का अपने अरमानों से शादी करे, जो लड़का अपने सपनों से शादी करे, ऐसी एक तो भी औलाद पैदा करो, ऐसी एक तो भी औलाद पैदा करो. त्याचं नाव जीवन आहे माणसाचं. काय काय शेवटचं बात बोलणार नाही. मला बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादीशी काहीतरी घेणं नाही. सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध काही आणि बोलणारा ठरतो केस होईल. तिथं अशी चाल आहे, अशी रीत आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध हा सांगपाच्या कोटी लावून उपर कोणाची मिळतो. हे असे लोक पाहिजे याला. समजले काय? यांच्या विरुद्ध काही बोलू नका. बोलले तर तुम्हाला देश मिळून ठरवतात. सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध काही बोलणारा ठरतो देश द्रोही. सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध काही बोलणारा ठरतो देश द्रोही.
अमावस्या आणि पौर्णिमेला या ठिकाणी अमावस्या अपशकुन मानले जाते. या देशामध्ये पुरोहिताची अशी मान्य आहे ब्राह्मणशाहीची का अमावस्या ही काळी रात्र आहे. त्या दिवशी कोणतं शुभ कार्य करू नये. पण आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या लढाई जिंकल्या तर अमावस्येच्या दिवशी जिंकले हा इतिहास आहे. शिवाजी महाराजांना समजलं काय? शिवाजी महाराजांना का चालत नव्हता त्याचं कारण आहे. कारण शिवाजी महाराजांना याच्या पोटपूजेवर लाथ मारली. गोहत्या बंद केली, यज्ञ पद्धती बंद केली शिवाजी महाराजांना. हे सगळे याचे बाबा धंदे बंद केले म्हणून शिवाजी महाराजांना चालत नव्हता. दुसरं काही कारण नाही. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध काही बोलणारा ठरतो नसतोय. कोण बनेल स्वतःला त्या ठाई आणि भारताचा मी आहे शिवाय. पुरुषोत्तम आता तो शाहिरीचा पुरुषोत्तम आता आणि तो शाहिरीचा आणि सगळ्या